नवे पाऊल नवा विचार। लोकार्पण न्यूज। भावली डॅम पर्यटक कुटुंबावर हल्ला प्रकरणात मोठी कारवाई। मुख्य 3 आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात। इगतपुरी तालुक्यातील भावली डॅम परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। या गुन्ह्यातील फरार असलेले मुख्य 3 आरोपी अखेर अटकेत आले आहेत। 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास भावली डॅम येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबावर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला होता। या घटनेनंतर इगतपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात यापूर्वीच इगतपुरी तालुक्यातील 9 आरोपींना अटक करण्यात आली होती। न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मात्र गुन्ह्यातील 3 मुख्य आरोपी फरार होते। त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याची विशेष पथके रवाना करण्यात आली होती। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फरार आरोपी मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारातून मोटारसायकलवरून जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत तिघांनाही ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: राहुल भोरू भागडे, वय 26 वर्ष, रानांदगाव सदो, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक; आकाश चंद्रकांत भोईर, वय 27 वर्ष, रानांदगाव सदो, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक; कैलास अशोक भागडे, वय 28 वर्ष, रानांदगाव सदो, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली हिरो पॅशन मोटारसायकल क्रमांक MH15KA 4502 पोलिसांनी जप्त केली आहे। विशेष म्हणजे आरोपी राहुल भागडे आणि आकाश भोईर हे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत। त्यांच्या विरोधात इगतपुरी आणि घोटी पोलीस ठाण्यात प्रत्येकी खुनाचा एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संपूर्ण कारवाईत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्तरित्या ही यशस्वी मोहीम राबवली। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास इगतपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। हद्दीमध्ये 12 तारखेला पर्यटकांवर हल्ला झाल्याची जी घटना आपल्याकडे दाखल झालेली होती, त्या घटनेच्या अनुषंगानं आपण जे आरोपी 9 आरोपी याच्यामध्ये अटक केलेले होते, त्या 9 आरोपीला अटक केल्यानंतर उर्वरित जे आरोपी होते, जे निष्पन्न झालेले आरोपी होते, त्यामध्ये इतर जे मुख्य आरोपी आहेत, पहिल्या 4 मुख्य आरोपी व्यतिरिक्त आणखी जे 3 मुख्य आरोपी होते, त्या 3 मुख्य आरोपींना आपण सकाळी जे आहे यांना या ठिकाणी मुंढेगाव परिसरातून आपण ताब्यात घेतलेला आहे। याच्यापूर्वी हे जे आरोपी आहेत त्याविषयी सांगितल्याप्रमाणे शहापूर, आटगाव, त्याचबरोबर लाहे अशा प्रकारच्या भागामध्ये ते कंटिन्यू फिरताना आढळून येत होते आणि त्यातून आपण ह्या तिघांना जे आहेत तिघांना या ठिकाणी अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे नाव आहेत ते नावामध्ये ते 3 आरोपी जे आहेत त्यांचा मुख्य रोल आहे, जे आपल्याला त्या ठिकाणी टिकली काच फोडताना, त्याचबरोबर दगड फेकून काच फोडताना आणि वाहनाची काच फोडताना आणि त्याचबरोबर जे इतर काही लोकांना त्यांनी कॉल जो केला होता त्याच्यामध्ये जे बाकी आरोपी होते अशा सगळ्या आरोपींच्या संदर्भामध्ये ह्या 3 आरोपींची नाव निष्पन्न आहे। त्यामध्ये राहुल भागडे, आकाश भोईर आणि कैलास भागडे हे 3 आरोपींची नावं आहेत आणि या 3 आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि त्यांना जे आहे ते योग्य कायदेशीर प्रक्रियेने त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करतात। बातमी संकलन रितू निर्भावणे, उपसंपादक, लोकार्पण मराठी न्यूज।